महाड विनेरे मार्गावरील अपघातांची मालिका काही थांबायचं नाव घेत नाहीये। मागील महिन्यात एसटी बस आणि टेम्पोची धडक ज्या धोकादायक ठिकाणी झाली होती त्याच ठिकाणी सोमवारी सकाळी पुन्हा 2 एसटी बसची जोरदार धडक झाली। कुर्ले घाटातील या अपघातामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। महाड आगारातील कृष्णवाडी मुमुर्शी महाड आणि मंडणगड आगारातील मंडणगड लाटवान कुंबळे महाड या 2 एसटी बसमध्ये समोरासमोर धडक झाली। अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। जखमी प्रवाशांना तातडीनं महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। प्राथमिक माहितीनुसार दोन्ही बसमधील चालक आणि वाहकांसह प्रतीक विनोद भोसले वय वर्ष 18, प्राची विठ्ठल सपकाळ वय वर्ष 17, प्रियांका गोपाळ सपकाळ वय वर्ष 13, तारा गंगाराम पवार वय वर्ष 53, शीतल दामोदर वाघमारे वय वर्ष 40 आणि सुरेखा जनार्दन भोसले वय वर्ष 55 सर्व राहणार मुमुर्शी महाड हे जखमी झालेत। सुदैवानं कोणालाही गंभीर स्वरूपाची दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे। मात्र एकाच धोकादायक ठिकाणी वारंवार अपघात होत असतानाही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना का होत नाहीयेत असा सवाल आता उपस्थित होतोय। या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या नागरिक आणि प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण असून अपघात प्रवण ठिकाणी तातडीनं सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।